स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन संडे ब्लॉगमध्ये. आणि मी आता आहे महाड एस टी स्टँडला. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहोत रायगडच्या दिशेने. खरे सांगायचे तर हा प्रवास आमच्यासाठी प्रवास नसून एक टास्कच होता. पहिले आम्ही फक्त 3 जण जाणार होतो म्हणून आम्ही बसचे 3 तिकीट्स बुक केल्या. पण प्रत्येक ग्रुपमध्ये जसे लास्ट मोमेंटला प्लॅन कॅन्सल करणारे असतात ना, तशीच एक वेगळी प्रजाती आमच्याकडे आहे, लास्ट मोमेंटला ट्रिप जॉईन करणारी. मग आता काय, त्यांना सोडून थोडं जाऊ शकतो. तिकीट कॅन्सल केल्या आणि म्हटलं जी गाडी मिळेल त्याने जाऊ. महाडला जायला गाडी आता आली नाही पण तर बघा पुढे प्लॅन असूनही अनप्लॅन झालेली ट्रिप. या गाडीत उभारता नाही येत आहे. जेवायला थांबली आहे. अरे 15 मिनिटं पण नाही जेवायला थांब. आपल्या तुझ्या इकडची नाही, आमच्या इकडची गाडी. दादा अडकून ऐकून चुकतो नुसतं. चालू कोणी चाललंय. अरे पण ते आलं जात नाही. बॅग दाबू नको, महाग बॅग आहे. त्याच्या बारे वाटत आम्ही महाडला पोचलो. आता 1:50 झालेत आणि आत्ता महाडला पोचलो आहे. आणि जी इकडून आता आम्हाला रायगडला नेणार आहे ती एस टी जवळपास येणार आहे 4-4:30ला. मग तोपर्यंत आता इकडे काय करायचं, तर इकडे एक चवदार तळं म्हणून आहे, तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे. पुन्हा रस्ता सुमसाम आहे, रस्त्याला कोण नाही. महाडपासून रायगडला जी एस टी जाणार आहे ती आता इकडे आले आणि आता मी थोड्याच टायमामध्ये पोचू. ज्या एस टीने आपण महाड ते रायगडवाडीला जाणार होतो ती एस टी मध्येच बंद पडले. तर ड्रायव्हरने आणि कंडक्टरनी कॉन्टॅक्ट केला आहे मॅकॅनिकलला महाड डेपोत, तर ते लवकरात लवकर येऊन ठीक करून आपण परत आपल्या प्रवासाला निघू. सांग 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 सांग. आता आपली नवीन बस आलेली मध्ये शिफ्टिंग चालले. लवकरच आपला मार्ग चालू होणार आहे. तरी बसायला भेटते की नाही काय माहिती. फायनली एस टीमधून खाली उतरलो आणि समोर तिकडे गड दिसतोय. मोहीम फतेह करण्यासाठी सुरुवात झाली. रायगडाची पहिली पायरी चढलो. फक्त पायऱ्यांची वाट आहे. वाटलं होतं थोडं सोपं असेल पण नाही, हालत खराब झाली. स्टॅमिना भरपूर उपयुक्त ठरतो या गोष्टीसाठी. मागे सह्याद्रीचं दृश्य किती मनमोहक आहे. कदाचित आम्ही ज्या प्रकारे बघतोय त्या प्रकारे तुम्हाला नाही दिसणार, तरी एक दाखवायचा प्रयत्न करतो.
सुंदर. थंड झाले धन्य तुझ्या सुरक्षाने. रायगडाची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 2700 फूट आहे आणि ह्या गडाला जवळपास 1700 प्लस पायऱ्या आहेत. अद्भुत. ही दाट धुक्याची चादर आणि हा सह्याद्री घर बसला नाही बघायला मिळत. अरे सोपं आहे, फक्त साप बीप नसला पाहिजे. नाव सांग. ध्रुव. छोटा मावळा आहे. वय किती आहे तुझं? कुठून आलं? नाशिक. नाशिकवरून आला. आवड आहे वाटतं तुला गड किल्ल्यांची. आता आम्ही इकडे बघितलं तर 10-12 वर्षाची लहान लहान मुले देखील एकदम आवडीने गड सर करतायत आणि या लोकांमुळेच आपला इतिहास अजून जपून आहे. ताक वगैरे पाहिजे तुम्हाला? मग वर आल्यानंतर हो हो नक्की नक्की वरती आल्यावर नक्की घेऊ. घ्या सगळी. मग मग ताई. हा, तुम्ही फक्त चला आमच्या बरोबर. हा तुमच्या बरोबर येते. तो समोर तिकडे जी एक लाईन दिसते तो आहे टकमक टोक. आता मी महादरवाजाच्या इकडे पोचलो तर असं काहीतरी दिसतंय. आला. दरवाजा खाली गेला. अच्छा. आणि महादरवाजा पुढे हत्ती तलाव आहे. आता इथून शॉर्टकट आहे थोडा, तर आम्ही इकडून जाणार कारण ऊन भरपूर आलंय, टाइम वाचवायला लागेल. आम्ही टकमक टोकावरती आधी जाण्याचा निर्णय केलाय आणि नंतर पूर्ण गड फिरत खाली येऊ. रायगड या किल्ल्याचं आधी नाव रायरी असं होतं. जेव्हा तो जावळीच्या ताब्यात होता त्यानंतर महाराजांनी त्याला जिंकून त्याचं नाव रायगड असं केलं आणि 1674 इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला. सावकाश. त्यांना काय माहिती आपण तिकडे जायचं गावात होतो इकडे असं म्हणून त्याला इकडून घेऊन आला. Yes. Oh, beauty. Yes. Beauty. हा काय धरण आहे? टकमक टोक. पडशील घ्यायला. हे वाटतं पण ना काय मस्त. अरे हे पण ना पंजा असल्यासारखं ते गरुडाच्या गिधाडासारखं समोरचं डोंगर.
तिकडे काळ नदी आहे, त्याच्या बाजूलाच टकमकटोकच्या खाली वाघेरी गाव आहे. बघायला इकडे हे जे जंगल दिसतंय तिथे हा जो मध्ये टोक दिसतोय ना तो लिंगाणा आहे. लिंगाणा. मला वाटतं सेकंड टफ ट्रेल आहे. अलंग, मदन आणि कुलंग नंतर. आणि तो देखील आम्ही लवकरच करू. इकडे खाली पूर्ण दरी आहे इकडे. आणि हा आहे टकमकटोक. इकडून जर कोणी फितुरी वगैरे करत असेल तर त्यांना इकडून ढकलून द्यायचे शिक्षा. तो तिकडे समोर गड दिसतोय सुंदर. जमीन कसं आहे कडक. इकडे मंदिर आहे रायरेश्वराचं आणि त्याच्या पुढे महाराजांची समाधी आहे. रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी. मी मूळचा इकडचाच आहे. माझं गाव जवळपास इथून 50 किलोमीटरवरती आहे. म्हणजे जर बाय रोड गेलो तर जवळपास जेमतेम 1 तास लागेल, पण इकडे यायला मला 25 वर्ष लागले. आता याला माझा दुर्दैव बोलावं का काय मला नाही माहीत. कदाचित याआधी जर मी इथे आलो असतो तर मला रायगड एवढ्या चांगल्या प्रकारे समजता आला नसता आणि समजवतासुद्धा आला नसता. म्हणजे प्रत्येक गोष्टीची काही ना काही एक वेळ असते. कदाचित हीच ती वेळ होती. माझं इतकंच म्हणणं असेल की जर तुम्ही अजून इकडे आला नाहीत तर नक्की एकदा या. आणि जर तुम्हाला पण सह्याद्री पूर्ण चांगल्या प्रकारे अनुभवायचा असेल किंवा याची सुरुवात करायची असेल तर याची सुरुवात इथूनच होणार. आता आमचा इथे 20% तरी रायगड फिरून झाला आहे आणि तिथे तो समोर राजदरबार आहे. आता आम्ही तिकडेच निघालो आहोत. इकडून ही बाजारपेठ सुरू होते आणि जवळपास इकडे 40पेक्षा जास्त दुकानं होती त्या टायमाला. ही अशी मोठी सर बाजारपेठ आहे आणि तो समोर पुढे राजदरबार. हे राजवाड्याचे अवशेष आहेत. हे राणी महल आहेत.
हा पळत जा ना. लांबा.